नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात चाललेल्या एका आंदोलनाबद्दल. अर्थातच ते CJP या नावाने प्रसिद्ध आहे, कॉकरोच जनता पार्टी. तर फार आनंदाची गोष्ट आहे की एक माध्यम हे भेटलं युवकांना की त्यातून तो त्यांचा संताप, उद्रेक आणि त्यांच्याबद्दल चाललेली मानसिकता ही खोडून काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे ती. आणि मला एक मुद्दा इथे फक्त माझ्या दृष्टिकोनाने क्लिअर करावासा वाटतो की अनेकांना पडलेला प्रश्न आहे की हे कॉकरोच जनता पार्टी हे फक्त त्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांचं आंदोलन थांबेल का? तर मला असं वाटत नाही. ते फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन शांत बसतील असं मला तरी वाटत नाही. अभिजित दिपके जे आहेत ते सध्या मुख्य त्यांचे हेड आहेत. तर मला असं वाटतं की ते ऑब्झर्व करत आहेत की सिच्युएशन कुठे आहे. जंतर मंतरवरती दिल्लीमध्ये एक चांगलं त्यांनी त्यांचं हे केलेलं आहे आंदोलन पूर्ण यशस्वीरित्या. मी म्हणेन की यशस्वीरित्या, कारण युवकांचा पाठिंबा त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर ते पुण्यात त्यांनी त्यांचं आंदोलन केलं. सरकारही या दृष्टिकोनातून पाहत असणार की ठीक आहे, हे म्हणतात की आम्ही आंदोलन फक्त करतो आहे, आमची कुठलीही पार्टी स्थापन करण्याचा उद्देश नाही आहे. पण लवकरच मला असं वाटतं आहे की ते एका पार्टीमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि मला अशी आशा आहे की ते झालंच पाहिजे. कारण एक नवीन नेतृत्व, नवीन संकल्पना. फक्त BJP आणि काँग्रेस आणि इतर काही घटक पक्ष असतील, त्यांच्या तोलामोलाचा कुठला तरी एखादा पक्ष येऊ दे की नवीन, काय फरक पडतो. पक्ष स्थापन करण्याबद्दल कोणालाही विचार नसेल. परंतु ज्यावेळी ते पक्ष स्थापन करतील त्यावेळी सरकार किंवा इतर संघटना असतील जे सरकार स्थापन करण्याबद्दल किंवा विरोधी पक्षातले असतील, काँग्रेस असेल, इतर घटक पक्ष असतील, यांना त्यांचा पाठिंबा किती प्रमाणात मिळतो. कारण शेवटी सत्तेची लढाई असते. सत्ता ही आत्ता आपल्याला माहिती आहे अर्थातच BJP यांच्याकडे आहे आणि ते सहजासहजी मला वाटतं ही सत्ता हातून सुटून देतील असं तरी काही वाटत नाही. शेवटी सत्तेचा खेळ आला की सर्व गणितं पलटतात. त्यामुळे मला वाटतं CJP ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवून आहे किंवा ते त्यांचे काही अंतर्गत असतील ते नेते किंवा अंतर्गत युवा असतील, ते म्हणत असतील की आपण आत्ता सध्या तरी आम्ही याच्यामध्ये पडत नाही, आम्ही राजकारणामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही आंदोलन करत नाही. परंतु जनतेचा पाठिंबा घेऊन उभी असलेली एक चळवळ, मला असं वाटतं की ही चळवळ फक्त त्यांनी त्यांच्यासाठी उभी केलेली नाही आहे, युवकांसाठी नाही आहे, तर ही पूर्ण देशाची जबाबदारी हे स्वतः घ्यायला तयार असतील असं मला तरी वाटतं. येत्या काळात भविष्यात कदाचित ते पक्ष स्थापनही करतील, पक्षाची घोषणाही देतील आणि मला वाटतं भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांना युवकांचाच नाही तर जनसामान्यांचासुद्धा त्यांना एक मोठा बॅकअप भेटू शकतो. सरकार त्यांचे प्रयत्न करतील. शेवटी हे बघा कसं आहे, आपल्याला माहिती आहे की स्वतःचं घर वाचवण्यासाठी आपण जीवाचे आकाडतांडव करतो, तसं सरकारही करेल, विरोधी पक्षही करतील. परंतु हे सगळं ऑब्झर्व करतायत युवा नेतृत्व आहे. शेवटी त्यांना कळत नसावं कदाचित काय खरं, कसं करावं, काय करावं. ते सध्या प्लॅनिंग करत असतील की आपल्याला कसं ह्याच्यामध्ये कुठे, आणि ते नक्की करावं. प्रत्येकाने एक कायदेशीर मार्गाने संघटनात्मक कार्य करताना ते नक्की करावं. फक्त त्याला कुठे गाळबोट लागू देऊ नये. हे मी सरकारलाही विनंती करेन की त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी छेडछाडी करू नये. कारण आपण पाहतोच आहोत की सध्यात मीडिया किती नावं ठेवत आहे. मीडियाला जनसामान्य लोकही किती नावं ठेवत आहेत की मीडिया कशी न्यूज रिपोर्टिंग करते किंवा काय. आणि मी विचारवंतांचेही ऐकलेले आहेत एक व्हिडिओज बघतो, तर तेही मीडियाशी मला वाटत नाही एवढे संलग्न आहेत की मीडिया ही चांगलं काम करते म्हणून. परंतु त्या भावनेतून सोशल मीडियाचा वापर करून एक संघटनात्मक चळवळ उभी करून
त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन ठेवावा आणि ठेवलाच पाहिजे कोकरोच जनता पार्टीने. माझी आशा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्यांची जी स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार त्यांनी वागून, पण मला असं वाटतं की ते पक्ष स्थापन करतीलच, नक्कीच करतील. तर पाहूया पुढे कोकरोच जनता पार्टीचं काय होतं, कशी ती नीती त्यांची होते, सक्सेस होते की नाही. कारण मला असं वाटतं त्यांनी जरी नाही केलं तरी त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठली तरी इतर गोष्ट ह्या भारतामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये घडू शकते की कुठली नवीन संस्था येईल, कदाचित ते त्यांचे वचनं बदलून ते त्यांचा प्लॅटफॉर्म यूज करून, म्हणजे असं प्लॅटफॉर्म मी म्हणत नाही, पण एखादी म्हणजे म्हणतात ना आपण की जागा घेण्याचा प्रयत्न करू शकतात वेगळ्या नावाने, वेगळ्या अर्थाने. असं ते करून इथं तो पक्ष स्थापन करू शकतात. कदाचित लोकांचा त्यांनाही पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे एक ठीक आहे, एक खेळीमेळीचं वातावरण आहे, मी तरी असं मानतो. कारण सरकारने अजूनही कुठलीही त्यांच्या विरोधात कुठलीही कायदेशीर कारवाई केली नाही आहे. कदाचित सरकार पाहत असेल की यांचा पाठिंबा कधी. चला मित्रांनो, मुलगा आलेला आहे, आपण नंतर बोलू. बाय.